बोलला की दादा आम्हाला मदत करा, सरसकट कर्जमाफी करा. तर अजितदादा त्यांना थेट बोलले की आम्ही इथे गोटा खेळायला आलो नाही, आम्हाला पण समज. अरे गावरान भाषा आहे, माणूस बोलतो म्हणजे ती काय अर्थ असतो का त्याला? हा, आपण म्हणतो नाचता येईना अंगण वाकडं, मग खरंच असतं का ते? ही आपली गावरान भाषा आहे, रांगडी भाषा आहे, याच्यात बोलतो माणूस. संजय राऊतांनी दिला, शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर जगणं मुश्किल होईल असा इशारा संजय राऊतांनी दिला. अहो, आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांकरता आम्ही वन भटकतोय, आम्ही पण काम करतोय. म्हणून मी म्हटलो की पाशा पाटलांनी जे बांबूचं पिकाचं प्रचार सुरू केलाय तो बांबू त्यांच्या हातात दिला पाहिजे. ठाकरे गेले होते पाहणी करायला, त्यांनी म्हटलं की सरसकट कर्जमाफी करा, कर्जमाफी केली नाही तर मी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसोबत रस्त्यावरून आंदोलन करेल. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची पाहणी करायला यावं, त्यांचा आशीर्वाद बसावा असं त्यांनी म्हटलंय. हे बघा, पहिले आता पूरग्रस्त शेतकऱ्याला उभं करणं महत्वाचं आहे. कर्जमाफी हा टप्पा पुढचा आहे. पहिले आज काय स्थिती आहे ते करणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे उद्याच्या दिवशी जर कर्जमाफीची वेळ आली तर आमचं सरकार त्याचाही विचार करेल. पण हे माझ्या एकट्याच्या हातात नाही आहे, याच्यावर मुख्यमंत्री वगैरे सगळी मंडळी निर्णय घेईल. शेतकऱ्यांची जर कर्जमुक्त करा असं संजय राऊत म्हणतात. पीएम केअर फंडातून शिवसेना तर त्यांनी मुक्त केली ना, कर्ज आम्ही मुक्त करू. शेतकऱ्यांची कर्जमाफी जर झाली नाही, देवेंद्र फडणवीस जे आहेत ते दिल्लीला गेले, तर दिल्लीला जाताना त्यांनी त्यांची दोन उपसुंभ जे आहेत म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट ते उपसुंभ बोलले. त्या उपसुंभांना सुद्धा फडणवीसांनी दिल्लीला घेऊन जावं असं संजय राऊत बोलले. कोण? संजय राऊत. अरे त्यांचे नांदी काय लागायचं? त्यांना पाशा पटेलचा बांबू दाखवला पाहिजे. दिवसेंदिवस संताप वाढत चाललेला आहे. काल आपले आमदार आहेत भरत गोगावले, त्यांचा पण ताप आवडला. तर आज उदय सामंतांचा. हे बघा, भावना आहे, या भावना आहे. माझी गाडी अडवली तर मी खाली उतरून नम्रपणे त्या शेतकऱ्याचं ऐकेल. आणि तो आमचा राजा आहे, त्याच्यामुळे आम्ही दोन घास जेवतोय. त्यांनी संताप केला तर काय राग आहे? जो प्रेम करतो तो संताप करतो. आम्ही ऐकलं पाहिजे, आम्ही प्रतिनिधी आहे. त्याचं नुकसान झालंय आणि त्यांनी जर ताफा अडवला तर आम्ही उतरू, त्याचं समजून घेऊ, सरकारच्या समोर मांडू आणि जेवढं आमच्या परीने करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही राहून चुकलेले भाऊ, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही राहून चुकले. बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री येत नाही असं ह्या सावकारे साहेब गेलेले आहेत असं काय म्हणता तुम्ही? एका ठिकाणी जे झालेले आहेत त्यात त्यांना मदत अगोदर देता येणार नाही का? कारण आतापर्यंत मदत न मिळाल्याने आक्रोश मोठा आहे शेतकऱ्यांचा. नाही, लगेच काही काही आता कसं आहे, शेवटी दररोज वाढ होती आहे. आज आपल्याला वाटतं 10,000 हेक्टर झालंय, उद्या 12, 15, 17, 21 पूर्ण फिगर आल्यानंतर त्या पद्धतीने डिमांड वरती केलं तर पैसे दिले. तर आज बाकीचे मागा, नंतर उद्या बाकीचे मागा, त्यापेक्षा वेळ जातो नाही, लवकरात लवकर करू. आता ड्रोनची सिस्टीमने आपण पंचनामे करतोय, त्यामुळे जास्त वेळ नाही. संजय राऊत म्हणतात पीएम केअर फंडातून शिवसेना तर त्यांनी मुक्त केली ना, कर्ज आम्ही मुक्त करू. शेतकऱ्यांची कर्जमाफी जर झाली नाही, देवेंद्र फडणवीस जे आहेत ते दिल्लीला गेले, तर दिल्लीला जाताना त्यांनी त्यांची दोन उपसुंभ जे आहेत म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट ते उपसुंभ बोलले. त्या उपसुंभांना सुद्धा फडणवीसांनी दिल्लीला घेऊन जावं असं संजय राऊत बोलले. कोण? संजय राऊत. आता त्यांचे नांदी काय लागायचं? त्यांना पाशा पटेलचा बांबू दाखवला पाहिजे. शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही, शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर जगणं मुश्किल होईल असा इशारा संजय राऊतांनी दिला. शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर जगणं मुश्किल होईल असा इशारा संजय राऊतांनी दिला. अहो, आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांकरता आम्ही वन भटकतोय, आम्ही पण काम करतोय. म्हणून मी म्हटलो की पाशा पाटलांनी जे बांबूचं पिकाचं प्रचार सुरू केला आहे तो बांबू त्यांच्या हातात दिला पाहिजे. तो 5 तारखेला एकनाथ खडसे यांच्या जवाई प्रांजल खेवलकर यांचा जामीन मंजूर झाला. चांगली गोष्ट आहे, वादा घेऊन जाऊ. हो, लाडक्या बहीण योजनेअंतर्गत बोगस लाभार्थी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.